पोट्टे हो, आज आपण घेऊया नवीन मेथड फॉर्म्युला मेथडने सॉल्व करायचं आहे. आता बघा ही फॉर्म्युला मेथड कशी असते. फॉर्म्युला मेथडने सॉल्व करताना पहिला तर आपल्याला फॉर्म्युला माहित पाहिजे. कोणता आहे फॉर्म्युला? x b minus b plus minus under root b square minus 4ac divided by काय असतात 2a. हा आपला फॉर्म्युला आहे. तर या फॉर्म्युलाने याला सॉल्व करायचा आहे. आता बघा हा फॉर्म्युला आपण डायरेक्टली लावू शकतो किंवा पहिला b square minus 4ac ची व्हॅल्यू काढून सुद्धा लावू शकतो. मग बघा कसं, तर पहिल्यांदा चेक करायचं आहे. आता हे जे आहेत इक्वेशन हे आपले जनरल फॉर्म सारखं दिसतात का? हो दिसत आहे. मग दिसत आहे तर काय करू, याला कंपेअर करू. कंपेअर दिस इक्वेशन त्यासोबत विथ ax चा स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. तर देयरफॉर a इज इक्वल टू काय दिसते 5, b इज इक्वल टू 13, c इज इक्वल टू 8. काय करू, देयरफॉर b स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू b स्क्वेअर म्हणजे कोणाचा आहे 13 चा स्क्वेअर मायनस 4 इंटू a ची व्हॅल्यू किती 5, c ची व्हॅल्यू किती आहे 8, याचा 13 चा स्क्वेअर 169 मायनस 5 8 40 4 चौक 160 160 169 160 केली किती येणार 9, म्हणजे b स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू किती आली 9 आली. काय करू आता याच्यावर अप्लाय करू फॉर्म्युला. देयरफॉर x इज इक्वल टू मायनस चा b प्लस मायनस अंडर रूट ऑफ b स्क्वेअर मायनस 4ac डिवाइडेड बाय किती 2a. काय होणार बघा, देयरफॉर x इज इक्वल टू b ची व्हॅल्यू किती होती आपल्याकडे आली 13 होती. बघा इथे 13, मग इथे काय ना मायनस चे 13 प्लस मायनस अंडर रूट मध्ये b स्क्वेअर मायनस 4ac व्हॅल्यू किती काढली 9 डिवाइडेड बाय काय दिसतंय 2 इंटू a ची व्हॅल्यू किती होती 5. म्हणजे काय झालं x इज इक्वल टू अंडर मायनस चे 13 प्लस मायनस. बघा आता इथून जर तुम्ही अंडर रूट 9 आहे 9 कितीचा वर्ग आहे 3 चा, मग इथे किती येणार 3 डिवाइड बाय 5 दुने 10. तर याला जर आपण सॉल्व करतो म्हणलं काय दिसते बघा, देयरफॉर एक वेळा प्लस साठी सॉल्व करू एक वेळा मायनस साठी, म्हणजे काय होणार x इज इक्वल टू मायनस चे 13 प्लस 3 डिवाइडेड बाय 10 और x इज इक्वल टू मायनस चे 13 मायनस चे 3 डिवाइडेड बाय 10. बघा मग आता काय होणार मायनस चे 13 मधून 3 गेले तर मायनस चे 10 डिवाइडेड बाय 10 और x इज इक्वल टू मायनस चे 16 डिवाइडेड बाय 10. तर किती येणार, देयरफॉर x इज इक्वल टू मायनस 7 और x इज इक्वल टू किती कितीचा भाग जाईल 2 चा भाग जाऊ शकते, म्हणजे मायनस चे 8 बाय 5. हे झालं तुमचं सोल्युशन या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं. अशा प्रकारे आपण याला फॉर्म्युला मेथडने सोडवू शकतो. आता हे झालं, याच्यावर आपण शिकलो a b आणि c च्या व्हॅल्यूज काढणे सुद्धा शिकलो. आता बघा एक आणखी एक प्रश्न येतो आपल्याला, नेचर ऑफ रूट्स किंवा डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढायला. आता डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढल्यावर नेचर ऑफ रूट्स कसे ठरवायचे ते बघा. मग कसं असतं, तर हा सुद्धा काय असतो प्रश्न एकदम सोपी असतो, त्याच्यावर सुद्धा आपल्याला प्रश्न येत असतात. मग कसं येणार बघा, काय म्हणतात तुम्हाला नेचर ऑफ रूट्स. आता नेचर ऑफ रूट जर ठरवायचे असेल काय ठरवता येतं, नेचर ऑफ रूट हे जर ठरवायचे असेल नेचर ऑफ रूट्स फ्रॉम व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. आता व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंटच्या व्हॅल्यूवर नेचर ऑफ रूट्स आपल्याला ठरवता आले पाहिजे. मग कसं बघा, जर एखादी जर तुमच्याकडे इक्वेशन असेल कोणतं पण काय घेता x स्क्वेअर प्लस x प्लस 5 इज इक्वल टू 0. जनरल फॉर्म दिसत आहे. आता जनरल फॉर्म सारखा आहे, काय करू बघा कंपेअर करू. कंपेअर दिस इक्वेशन विथ काय सोबत ax चा स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. काय येणार मग a इज इक्वल टू याच्या समोर काहीच नाही म्हणजे किती आहे 1, b इज इक्वल टू याच्या समोर काहीच नाही म्हणजे 1, c इज इक्वल टू इथे किती 5 झाले abc च्या व्हॅल्यू. आता abc च्या व्हॅल्यू काढल्यावर त्याला डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काढायची तर देयरफॉर डिस्क्रिमिनंट काय लिहितो डेल्टा इज इक्वल टू किंवा b स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू काय लिहायचं ते बघा b स्क्वेअर मायनस 4ac b चा स्क्वेअर म्हणजे 1 चा स्क्वेअर मायनस 4 a ची व्हॅल्यू किती आहे 1, c ची व्हॅल्यू किती आहे 5
जर आपण 1 चा स्क्वेअर केला 1 मायनस काय होत आहे 4 into 1 into 5 म्हणजे किती झालं 5 चोक 20 तर किती आलं मायनस चे 19 काय आलं मग देअरफॉर b स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू मायनस चे 19. आता याच्यावर आपल्याला नेचर ऑफ रूट्स लिहायचे असतात. या तुमच्या व्हॅल्यू वरून आता b स्क्वेअर मायनस 4ac च्या व्हॅल्यू वरून काय काय नेचर ऑफ रूट्स लिहिता येते ते बघा. जर समजा इफ काय असते b स्क्वेअर मायनस 4ac ची जे व्हॅल्यू आहे ती ग्रेटर दॅन 0 असेल तर नेचर ऑफ रूट असतात नेचर ऑफ रूट रियल अँड अनइक्वल. कसे असणार रियल अँड अनइक्वल. जर समजा इफ b स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू 0 असेल तर नेचर ऑफ रूट असतात नेचर ऑफ रूट असतात तुमचे रियल अँड इक्वल. जर समजा इफ b स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू टॅली लेस दॅन जर 0 येत असेल म्हणजेच मायनस येत असेल तर तुमचं काय होणार नेचर ऑफ रूट्स काय असणार आहे नेचर ऑफ रूट असणार आहे तुमचं नॉट रियल नंबर किंवा नॉट रियल म्हटलं तरी चालतं. नेचर ऑफ रूट नॉट रियल किंवा नॉट रियल नंबर अशा प्रकारे आपण याच्यावरून सांगू शकतो नेचर ऑफ रूट ठरवू शकतो. मग बघा याच्यात b स्क्वेअर मायनस 4ac व्हॅल्यू गेले मायनस 19. आता 19 जे आहे काय असतात शून्यापेक्षा लहान मग शून्यापेक्षा लहान असतं काय लिहिते ते b स्क्वेअर मायनस 4ac काय ते तुमचे लेस दॅन आहे की मोठे लेस दॅन मायनस 19 किंवा लेस दॅन 0. देअरफॉर नेचर ऑफ रूट इज नॉट रियल नंबर किंवा रूट जे असतात ते कसे असतात नॉट रियल नंबर म्हटलं तरी चालतात. अशा प्रकारचे हे सॉल्व्ह करायचं होतं. ठीक आहे.